मी देविका तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते। गणपती बाप्पा आलेले आहेत, घरोघरी आनंदाचं वातावरण आहे। तर आज मी आपल्यासाठी बनवत आहे उकडीच्या मोदकाची रेसिपी। कशी बनवायची ते मी दाखवते। हे 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे मी मोजून। 2 वाटी पाणी गरम करायला ठेवले, त्यात थोडंसं मीठ आणि 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे। आता आपण ही उकड काढून घेऊया। हे मी सारण बनवून घेतलेलं आहे। 2 वाट्या नारळाचा चव आहे, ड्रायफ्रूट्स, गूळ, वेलची पावडर, जायफळ पूड टाकून हे बनवलेलं आहे। आता आपण उकडीच्या मोदकाची उकड काढून घेऊ आणि मग आपण मोदक बनवायला सुरुवात करू। हे असं गरम पाणी लावून हे आपण थोडं थोडं भाकरीसारखं मळून घ्यायचं आणि याचे गोळे करून त्याच्यामध्ये सारण भरायचं। मी तुम्हाला दाखवते करून। हे बघा, ही अशी मी पारी बनवलेली आहे। याच्यात आता मी भरणार आहे सारण। हे बघा, यात सारण भरले, हा आपला मोदक तयार आहे। हे आपण आपले मोदक उकडवायला ठेवलेले आहेत। आता आपण हे झाकण घालून ठेवूया, 15 मिनिटात हे उकडतील। आपले 21 मोदक तयार आहेत नैवेद्यासाठी। आता मी देवाला नैवेद्य दाखवते। तुम्हाला मी माझी ही रेसिपी कशी वाटली ती तुम्ही मला कॉमेंट करून कळवा। थँक्यू।